नमस्कार मित्रांनो. जमिनीच्या व्यवहारामधील वाढती फसवणूक, बोगस कागदपत्राच्या आधारे होणारे बेकायदेशीर फेरफार आणि मालकाच्या नकळत मालमत्तेच्या नोंदीत परस्पर बदल करण्याच्या गैरप्रकारांना आता चाप लागणार आहे. या बेकायदेशीर कामांना रोखण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विभागाने ई संदेश हा अत्यंत महत्त्वाचा आणि पारदर्शक उपक्रम सुरू केला आहे. या प्रणालीमुळे आता शेत जमीन किंवा कोणत्याही मालमत्तेशी संबंधित महत्त्वाच्या नोंदी किंवा बदल झाल्यास त्याची थेट माहिती खातेदाराच्या नोंदणीकृत मोबाईलवर SMS द्वारे मिळणार आहे. अनेकदा जमीन मालकाच्या अनुपस्थितीचा किंवा अज्ञानाचा गैरफायदा घेऊन बनावट कागदपत्रे, खोटे वारसदार उभे करणे आणि परस्पर बेकायदा फेरफार नोंदवणे असे गंभीर प्रकार घडत असतात. यामुळे मूळ जमीन मालकांना नाहक कायदेशीर व प्रशासकीय फेरफटक्यांना सामना करावा लागतो. मात्र ई संदेश प्रणालीमुळे आपल्या जमिनीबाबत नक्की कोणता व्यवहार किंवा बदल झाला आहे याची माहिती खातेदाराला तात्काळ मिळणार असल्याने संशयास्पद फेरफार दिसताच वेळेत हरकत किंवा तक्रार नोंदवणे सोपे होणार आहे. अनधिकृत किंवा संशयास्पद व्यवहाराची तात्काळ माहिती मिळाल्याने जमिनीच्या नोंदीमध्ये पारदर्शकता येणार आहे. प्रत्येक लहान मोठ्या बदलाची माहिती मोबाईलवरच मिळणार असल्याने सरकारी कार्यालयात वारंवार चक्रा माराव्या लागणार नाहीत. मालकाच्या नकळत झालेला फेरफार लगेच समोर आल्याने न्यायालयाचा किंवा प्रशासनाचा मोठा वेळ वाचेल. जमीन मालकाला आपल्या मालमत्तेच्या 7/12/8 किंवा मालमत्ता पत्रकातील प्रॉपर्टी कार्डच्या बदलावर घरात बसून लक्ष ठेवता येईल. भूमी अभिलेख विभागाच्या डिजिटल सेवांमध्ये आधीपासूनच ई हक्क, ई फेरफार, 7/12/8 आणि मालमत्ता पत्रक या सुविधा उपलब्ध आहेत. आता ई संदेशच्या माध्यमातून या सर्व सेवा थेट मोबाईल मेसेजची जोडल्या गेल्या आहेत. ई संदेश प्रणालीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपल्या जवळच्या अथवा मालमत्तेच्या अभिलेखाशी रेकॉर्ड्सवर आपला चालू मोबाईल नंबर नोंदणीकृत आणि अद्ययावत करणे अपडेट आहे की नाही हे तपासून घेणे गरजेचे आहे. मोबाईल क्रमांक नोंदणीकृत असल्यास जमिनीतील कोणत्याही बदलाचा मेसेज थेट तुमच्या फोनवर येणार आहे. धन्यवाद.